पप्पा काय झालं? पप्पा येड लागलं तुम्हाला? पप्पा मम्मी येड लागलं पप्पांना, नको त्रास देतो. काय येड लागला? मग तुम्ही करायला लागलायसा? तुझ्यासाठी करतोय सगळं. अगं तू उद्या निवडणुकीला उभी राहणार, मत मागायला लोकांच्या मागं पळापळ करायला लागल, तुला निवडून आणायला पळापळ करायला लागल, त्याची प्रॅक्टिस कर. म्हणजे म्हणून पळत होता मी तुम्ही असं? भया कसली घाबरली मी. टीजे येऊ का घरात? हो म्हणजे कशी आहेस तू? आमरे मामी या लवकर बाहेर, कोण आले बघा. मंजू कशी आहेस ग? लई दिवसांनी आलीस आज. बाकी सगळे बरे आहेत ना घरी? सगळे बरे. बरं तू बस, मी तुझ्यासाठी काहीतरी आवडीचं खायला करते. अगं थांब जरा. कर कर लाडक्या लेकीचे चांगले लाड कर. नाही म्हणजे सत्याराजींना तिकीट नाही मिळालं, त्यांना पक्षातून काढलं, हे सगळं आम्हाला बाहेरूनच कळालं. आणि आता तर काय ते अपक्ष निवडणूक लढवायचं म्हणतायत, ते पण आम्हाला बाहेरूनच कळालं. हाय का नाही आई? आमरे खरंच सॉरी. अगं या सगळं तेवढं गुंतून गेलो ना, का सांगायचं लक्षातच राहिलं नाही. खरंच सॉरी. पण मी तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायला आली आता, का सत्याचं फिक्स ठरले, तो अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहे आता. वा वा, म्हणजे ही बातमी ऐकून मला आनंद झाला. म्हणजे खरंच लय बरं वाटलं बघ. मामी आता समद्यांसाठी चहा टाका आणि साखर थोडी जास्तच टाका. आले बया 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 बया. काय ग म्हणजे लय बदललीस ग तिकडे जाऊन? नाही म्हणजे कशी होतीस आणि कशी झालीस, एवढी कपटीपणाने वागशील असं वाटलं नव्हतं. अगं अजून वरेच बी झालं नाही लगीन होऊन, तर वरच फुट पाडलीस मी घरात. अगं त्या सत्या स्वतःच्याच आईच्या विरोधात अपक्ष म्हणून उभा राहिलाय निवडणूक लढाय. अगं घरातल्या सुनेचं काम काय असतं? घर जोडून ठेवायचं, घरातली माणसं जोडून ठेवायची. तू तर फुट पाडलीस की. तुझ्या आईने काय तुला सासरी जाताना शिकवली नाही मी? तिच्याकडनं तर काय अपेक्षा करायची म्हणणार? आते बस, उगाच काय बी बोल नकोस. सत्याला अपक्ष म्हणून निवडणूक लढवायला लावायची आयडिया जरी माझी असली तरी निर्णय तात्यासाहेबांचा आहे. तर आता तू मला शिकव. अगं तात्यासाहेब स्वतःच्याच उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवार काय म्हणून उभा करतील? आत्ते अगं तू नको विचार करस. नाही म्हणजे राजकारण आहे ना, आत्तीला कुठं राजकारणामधलं काय कळतंय? आत्तीची झेप फक्त घरातल्या कटकारस्थानापर्यंत. पण म्हणजे जो काय निर्णय झालाय ना तो एकदम भारी झालाय बघ. अगं सत्यदादांना तिकीट मिळावं असंच समजांना वाटत होतं. तोच खरा दावेदार होता बघ. खरे बाबा. दिदे सत्यदाजींना सांग, डीजा आणि मी आम्ही दोघं पण फुल टाइम कार्य करते दाजींचे. सत्यदादाला निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू बघ. म्हणजे पण म्हणजे तुझी बाहेर का उभीस? चल 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 आतमध्ये जाऊया. चल 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 चल. मामी झाला का चहा? ऐका, ह्या मतदार याद्या आहेत जुन्या, आपल्याला नवीन मतदार याद्या आणल्या पाहिजेत. तुम्ही दोघं जण जावा नगरपालिकेत, नवीन यादी आणा, म्हणजे कोणाकोणाची नवीन नावं तयार झाली आहेत आपल्याला ती कळतंय काय. अरे सत्याला या या, सत्यजितराव या. अरे निवांत आहे. बरं बस ये. अरे नाही नाही दे. अरे बस की. अरे नको बघ, ये इकडे बस. ये
मग बाकी कसं चाललंय? घरात वातावरण सगळं थंड आहे ना? अरे कसलं थंड. मम्मी अजून चिडल्या माझ्यावर. तिला असं वाटतंय की मी नाराज आहे म्हणून मुद्दाम करतोय हे सगळं. आणि वाघमाऱ्यांनी जाऊन तात्यासाहेबांचे कान भरलेत असं वाटतंय. अरे किती बी समजवलं तिला तरी ती ऐकतच नाही. समजू शकतो मी. काय आहे, मम्मीला तात्यासाहेबाचं राजकारण समजणार नाही, पण ज्यावेळी हिला सगळं कळेल का नाही त्यावेळी ती म्हणणार आहे आपल्या भल्यासाठी सगळं केलंय. होय, पण जेवढ्या लवकर कळेल तेवढं बरं आहे आपल्यासाठी. अरे सत्या, तू इकडे काय करतोयस? तुला इथे यायची काय गरज होती? आणि तुला इथे यायचंच होतं ना, तर मला विचारून यायचं. तुला विचारून यायचं का त्यांना? बलमा, अरे बलमा तसं नाहीये. तात्याने त्याला पक्षातून काढलंय ना, मग हे लोकांना दाखवण्यासाठी आपल्याला देखावा करावा लागेल. पंकज, मला काय पटत नाही. आमचा दोस्त म्हणून तो इथे येऊ शकतो ना. हो पंकज दा, आम्हाला त्रास नाही होत, मग कोणाला आवाज नाही पाहिजे त्रास. हा, तात्यासाहेबांची विरोधातली माणसं पण इथे येतात आणि सत्या तर आमचा मित्र आहे, विषय संपला. बलमा शांत हो. अम्या शांत हो. हे बघा, मला असं वाटतंय की पंकज बरोबर बोलते. जर लोकांनी मला इथे येताना बघितलं तर त्यांना समजेल ना आपलं प्लॅनिंग आहे ते. पंकज, मी तुला शब्द देतो, जोपर्यंत तात्यासाहेब मला परत पक्षात घेत नाहीत तोपर्यंत मी इथे येणार नाही. चला येतो मी, आणि तुम्ही शांत राहा, चिडचिड करू नका. चला. तू आता इथं कधीच येणार नाहीस असा बंदोबस्त करतो ना मी सत्या, तू बघच. ये सपने खबलत चिकरीस डस पाय चिप जरा नीट चिपकी. मम्मी, तुम्हाला माहित नाही असंच का नाही अपक्ष उमेदवार उभे करतात आणि मग आपलाच उमेदवार पाडतात बघा. हा नसतं नाकाचा शेण ना, खूप लग कुठलीस. हा, तुझ्या जिभेला काही चांगलं येतच नाही बघ. जेव्हा तेव्हा नातच लावत असती. असं वाटतं त्यांना फक्त पात्र घेऊन तुझी जीभच कापून टाकावी. अगं ये सपने, तात्यासाहेब मला लक्षाला पाडतील. हा, त्यांचाच एक उमेदवार कमी व्हायचा नाही का? हो, पण त्यांची मानस कन्या गेली होती ना भेटायला. हा ऍक्सिडेंटल जाऊ बाई, त्यांनीच काहीतरी फूस लावली असणार आहे बघा. त्या मुकदमांची भीती घालून स्वतःची पोळी वाजून घेतली असेल. वेलकम. वेलकम 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 वेलकम. ए तू कशाला आलायस इथं? तुझं काही काम आहे? आमच्या जखमेर मीठ चोळायला असशील तर जा आताच्या तर जा. अहो माया ताई, असं कशाला करीन मी? हा, पोटचं पोरगच बायकोचं ऐकून आपल्या विरोधात जात आहे म्हटल्यानंतर पोटच्या पोराच्या मम्मीला त्रास होणारच की, आहे का नाही? तो आमच्या घरचा विषय आहे, आमचा आम्ही बघून घेऊ. तुझं काय काम आहे ते सांग. सांगतो की, बसून सांगतो. बसू का? बसतोच. बस बायको, बस बस. हा, तुम्ही काय करता? काहीतरी चहा पाणी वगैरे बघा पाहुण्यांसाठी. पाणी कमी, साखर एकदम विदाउट शुगर बरं का. मी काय म्हणतो मायाताई, तुम्हाला आता वारचाराला पायका कमी पडत असेल नाही? त्याची तुला कशाला काळजी एवढी? माझं मी बघून घेईन. नाही, मला काय वाटतंय, आता जी काही लढाई होणार आहे ती आपल्या दोघातच व्हायला हवी, आहे का नाही? त्यात दुसरं तिसरं आणखी कशाला पाहिजे कोणी? तुम्हाला लय पायका वाचावा लागणार आहे, तरच माझ्या बरोबरीची मतं मिळतील. तेव्हा हे घ्या, आमच्याकडनं छोटीशी भेट बरं का. घ्या घ्या. बघा तरी, फुल न फुलाची पाकळे म्हणून समजा.
ही लक्ष्मी मी तुम्हाला देणार आहे, पण एका अटीवर. सत्याने निवडणुकीतून माघार घ्यावी. कसं आहे, मला पाडायला जरी त्याला उभं केलं असलं तरी त्याचा त्रास तुम्हाला बी होणार आहे मायाताई. म्हणजे काय आहे, तुमच्या समोर त्याला जास्त मत पडून तो जिंकला तर चांगला विचार केलाय. काय चाललंय हे? मम्मी साहेब मी विचारते काय चाललंय हे? अरे कॉन्स्टेबल मॅडम का? सॉरी बरं का. तुझा तुझ्या खोलीत तू नका लक्ष घालूस इथं. हे बघा मम्मी साहेब, तुम्ही मला काही बोला काही करा, पण सत्याच्या मागे ही कारस्थानं चाललेली मी खपवून घेणार नाही. पण सत्याच्या मागे ही कारस्थानं चाललेली मी खपवून घेणार नाही. आणि मम्मी साहेब, त्याची आई म्हणून जरा सत्याचा बी विचार करा तुम्ही. नाही बॅग तू नका शिकूस मला. चल नाही घेत ना, चल ना. मुकादम, आत्ताच्या आत्ता ते पैसे खाली निघायत. निघा. मम्मी साहेब, मी तुम्हाला असं करू देणार नाही. बॅग सोडा. मम्मी साहेब द्या त्यांना ही बॅग परत. सोड. मम्मी साहेब द्या ती बॅग इकडं. अहो सत्याला कळलं तर काय होईल याचा विचार करा. तर द्या इकडं. ये नाही पट सोड तू. मम्मी साहेब सोडा ती बॅग. तू सोड. तुला सांगितलं सोडा बॅग ती. ये नाही तू सोड म्हणलं. एवढे पैसे? काय प्रकार आहे? आणि यो माणूस इथं काय करतोय? मम्मी काय विचारतोय मी? वाघमारे तुम्ही सांगा. मला मुकाट्यानं सांगा, हे पैसे कसले आहेत? जेव्हा मुकादम झालाय पैसे घेऊन, तेव्हा म्हणत होता का सत्याला सांगा माघार घ्यायला. काय दोतोंडी बाई आहे याची? ए मुकादम, हे सत्या, तुला सांगितलं होतं ना घराच्या आसपास बी फिरकायचं नाही म्हणून. आम्ही ना समोरच्याची लायकी बघून विरोधकाला सन्मान देतो, आणि तुझी लायकी ना चांगलीच कळली मला आता. सत्या,
आम्ही तुझ्यासारखे गावत नाही बाबा. राजकारणाचा बराच अनुभव आहे आपल्याला. अपमान झाला तर तो बरोबर लक्षात ठेवायचा आणि ज्याने केला त्याला पण लक्षात ठेवायचं. हे चांगलं ठाव आहे आम्हाला. आणि तू जो अपमान केलायस तो पण बरोबर लक्षात ठेवणार आणि येळ आली की याचा सकट परत करणार. चालेल ना मॅडम? हे मुकादम असे ना लय बघितलं तुझ्यासारखे. आणि वाघमाऱ्यांकडे जर डोळे वाटावून बघितलंस ना तर कायमचा कार्यक्रम फिक्स करे ना तुझा. चल चल. ए कुठं चाललास? तुझ्या मालकाची कागद घेऊन जा. चाल घेऊन जा. जा घेऊन जा. एक बी नोट नाही राहिली पाहिजे. होपला कुठली जोनी शेने बेटा. आता मी मला तोंडावर पाडायच्या तयारीच होती बघ. बघा होता का नाही सारखी आडवी येत असती. त्या मुकादमाची आई तरी लक्ष्मी ह्याच्यामुळे सोडायला लागली मला. तेच की काय झालं असतं तर पैसे घेतलं असतं तर. हा त्या मुकादमाला काय काय असतं. लोक बी तसंच करतात की इलेक्शन मध्ये पैसे घेतात समजांकडनं आणि ज्याला मतदान करायचं का नाही त्यालाच मतदान करतात. काहीतरी असतं कुणाला की समजा त्या नेबट मत आलंय. मम्मी नेबट वगैरे म्हणू नका बघा आता. चतुरनार म्हणा चतुरनार. एक चतुरनार करके गाणं सुचत तुला. बघा की मग सगळं फुल प्लॅनिंग करतायत त्या. नेमकं पैसे द्यायच्या वेळेस कस काय सत्य भाऊजी तिथं आले. आम्ही का नाही लहानपणी असं करायचो. सायकलची रेस लावायचो रेस. आणि मग आपल्याला माहिती असतं का नाही का एखादा माणूस जिंकू शकतो बघ. त्याच्या चाकातली हवा आधीच काढून टाकायची बघा पंक्चर करायचं. लहानपणाच्या गोष्टी सांगते. इथं काही सायकलची शर्यत लागली का? अगं प्रचार करतोय आपण इलेक्शनचा. इलेक्शन उभे आहेत. खूप कुठली लहानपणाच्या गोष्टी सांगते मला. त्याचा काय संबंध? हो हाय संबंध. हो मम्मी साहेब जाऊबाईंना माहितीये का तुम्हाला पैसा पाहिजे. प्रचारासाठी पैसा पाहिजे माहितीये त्यांना. म्हणूनच तुमच्यातलं आणि मुकादमामधलं डील फिसकटवलं बघा त्यांनी. आता काय करणार तुम्ही जाऊबाईंचं? ही सपने तिचं काय करायचं हे महत्वाचं नाही आपल्याला. तिला धडा शिकवायचा तेव्हा शिकवता येईल. आता पैसा कसा उभा करायचा हे महत्वाचं आहे. बँकेत बी पैसे नाहीत माझ्याकडं. जेवढे होते तेवढे का नाही समजा ही घर बदलण्यातच गेले. बया मग काय करायचं प्रचाराचं. मुकादमांकडे पाहिलं ना केवढा मोठा पैसा येते. साईड थेंब जरी टाकला का नाही वाहून जाऊ तुम्ही वाहून. पण डिपॉझिट वगैरे होते सगळं जातं तसं म्हणत मस्त ते सगळे माणसं आहेत का नाही असतेच तुमच्या गावावर असं बोट टाकून टाकून. अहो तर सत्यभाऊजींना खोटं खोटं काढलं होतं पक्षात ना. तुम्हाला काढतील वस्तूतले बायका हाडतोड करतील हाडतोड. मग हाय तुमची फेवरेट सून लावते तुम्हाला कामाला. मग बनवा स्वयंपाक नाश्ता आम्ही मस्त हादरत. चांगलं काय येतच नाही का तुझ्या तोंडाला. वंगाळ बोलत असते जेव्हा बघल तेव्हा समजा नाट लावत असतेस. जरा चांगलं बोलत जा की काहीतरी. तसे बे बरोबरच आहे म्हणा तुझं. मग पैसा तर लागणारच प्रचाराला. आणि पैसा नाही तर सत्ता नाही. काय करायचं आता. थांबा हॅलो. हा पाटील साहेब माया शर्वे बोलते मी. हा ते मी इलेक्शनला उभी आहे ना. चप्पल चिन्ह आहे माझं.
चप्पल चप्पल होय होय. आता कसं आहे, निवडणूक म्हणली की समजा खर्च आला, एवढा मोठा पैसा खर्च करायचा. अहो पाण्यासारखा पैसा होता लागतो ना. पैसा आहे की माझ्याकडं. पण म्हणलं आपलं कसं आहे, तुमची समधी कामं करणार मी, जिंकून आले की तुमचीच कामं. आता सापडा लावणार कामाचा. तेव्हा थोडे पैसे पैसे हवे होते. होय होय. नाही म्हणजे पैसे दिले असते हो, पण सत्य उभा असता तर तुमच्यावर पैसे लावून काय उपयोग आहे. आम्हाला माहित आहे तो मुकदमच निवडून येणार आहे बघा. नाही नाही, दादासाहेबांनी मला उभं केलं म्हणजे माझे चान्सेस जास्त आहेत. ते कसं आहे एकटंच आहे का मला पैसे देणार. या मायासुरेनी बी लई माणसं सोडल्यात. थांब जरा. माने साहेब, नमस्कार नमस्कार. नमस्कार. थँक्यू. काय वाटतं तुम्हाला. बरोबर होय. म्हणजे काय आता ते निवडणुकीला पैसे पाहिजेत प्रचाराला. नाही हो, पैसे नाही देता येणार. काम धंदा जरा थंडच आहे ना. चला ठेवतो फोन. पैसे नाहीत आपल्याकडे. आणि तू जो अपमान केलायस तो पण बरोबर लक्षात ठेवणार. आणि येळ आली की याचा सकट परत करणार. यो आता मुकदमाचा राग डोक्यात घेऊन बसलास. सत्या, एवढा विचार करू नकोस त्या मुकदमाचा. उगाच रागाच्या भरात त्याच्या घरी जाशील आणि कार्यक्रम फिक्स करून येशील. काय सत्यजित सुर्वे, कसला विचार करताय एवढा. वाघमारे, ते मुकादम ना मुद्दाम मम्मीची नड बघून पैसे घेऊन. त्याला माहिती आहे की आता प्रचाराला मम्मीला पैशांची गरज असते, म्हणून तर आला ना तो. हे बघ सत्या, बरोबर आहे तुझं, पण वाघमारे, आता निवडणूक लढवायची म्हणजे मम्मीला लई पैशांची गरज आहे. आणि काय बी करून मम्मीसाठी पैसे उभे करावे लागतील मला. सत्या, बरोबर आहे तुझं, पण मम्मी साहेबांच्या पाठीशी तात्यासाहेब आहेत. तू अपक्ष म्हणून लढतोस. त्यांच्यापेक्षा जास्त गरज तुला आहे पैशांची. वाघमारे, अहो तुम्ही विसरताय का मी का लढवतोय निवडणूक. मी निवडणुकीला एवढ्यासाठी उभा आहे की मम्मी जिंकून यावे. त्यामुळे आपल्याला ना मम्मीचे हात बळकट करणं जास्त गरजेचं आहे. त्यासाठी मला काहीतरी करावंच लागेल.